नमस्कार मंडळी, मी जान्हवी उवाच या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. माझ्या आजच्या लेखाचं नाव आहे आशीर्वादाचा मोल. बघा, माझा आजचा लेख आवडतोय का? आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाळ जन्माला आलं. सगळीकडे आनंद झाला. प्रत्येकजण बाळाला बघायला उत्सुक होता. बाळाची आई म्हणाली, मी आई झाले, स्त्री जन्माचं सार्थक झालं. बाबा म्हणाले, माझीच प्रतिकृती आता मला नव्याने घडवायची आहे. माझ्यामध्ये ज्या काही त्रुटी आहेत त्या भरून काढायच्या आहेत आणि एक आदर्श व्यक्ती, चांगला माणूस बनवून माझ्या बाळाला बाहेरच्या जगामध्ये पाठवायचं आहे. आजी आजोबांना आपली दुधावरची साय जपायची असते. मावशी, आत्या, मामा, काका आणि इतरही नातेवाईक, एवढंच नव्हे तर काही शेजारी, जे फक्त नावापुरतेच शेजारी असतात, नाहीतर ते खरे आप्तच असतात. अशा अनेक जणांचा बाळाला मोठं करताना आशीर्वाद असतो. फक्त आशीर्वाद नव्हे तर सक्रिय सहभाग देखील असतो. बाळ हळूहळू मोठा होतो, शाळेत जाऊ लागतो. त्याला शाळेत मिळालेलं यश म्हणजे लौकिक अर्थानं त्याची यशाची पहिली पायरी असते. शाळा कॉलेजमधील यशाची एक एक पायरी चढत तो यशाचं शिखर गाठतो. आज इंजिनियर होऊन MS करण्यासाठी अमेरिकेत जाणाऱ्यांची संख्या कमी नाही. मुळात इंजिनिअरिंग पूर्ण करणं, त्यानंतर परदेशात जाऊन तिथल्या मातीशी, हवामानाशी जुळवून घेणं, तिथे आपलं बस्तान बसवणं आणि त्यानंतर आपलं ध्येय गाठणं, हे सोपं काम नक्कीच नाहीये. अशा मुलांचं खरंच खूप कौतुक आहे. या मुलांनी जी अपार मेहनत घेतली किंवा अजूनही खूप मेहनत घेत आहेत, त्याला यश मिळतंय. पण जी मुलं जीवापाड मेहनत घेतात आणि यशापर्यंत पोहोचू शकत नाहीत, अशीही बरीच मुलं असतात. पात्रता असूनही काही मुलं आपली स्वप्न पूर्ण करू शकत नाहीत. त्यांच्या मार्गात अनंत अडचणी असतात. स्वप्नांच्या जवळपास पोहोचण्यासाठी त्यांना आयुष्यातला निम्मा किंवा त्यापेक्षाही जास्त वेळ द्यावा लागतो. तोपर्यंत त्यांची दमछाक होऊन जाते. अशा मुलांचा काहीही दोष नसताना केवळ दैवापुढे त्यांना नमतं घ्यावं लागतं. त्यांच्याबद्दल वाईट वाटतं आणि त्यांच्या जिद्दीचं कौतुकही वाटतं. यशस्वी मुलांनी लक्षात ठेवायला हवं की आपल्या मेहनतीबरोबरच आपल्याला मिळालेल्या आशीर्वादाचं मोल अधिक आहे. आपल्या जीवलगांनी आपल्यासाठी पणाला लावलेल्या पुण्याईचा हा प्रसाद आहे. माणसं गेली तरीही त्यांच्या पुण्याईची फळं पिढ्यानपिढ्या मिळत राहतात. धन्यवाद.